वेंकटाद्रि समस्तानं ब्रह्मांडे नास्ति किंचन वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं हयग्रीवदया सिंधु रंधूकृत भवाम्बुदीः प्रबंध मृतिप्रध्वंद्वं करोतु नमनेन सम् सत्यवत्या कुमारंच नारायण स्वरूपिणं वेदव्यास अहं वंदे अंभ्रण्या पतिमच्युतं ब्रह्मांता गुरुवस्साक्षा इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम. कुंभापुर दीश जावंगनशील दसलो श्री भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश भिन्न श्री रुक्मिणी सत्यभामा समेत विराजमान देवनाशील दसलो गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो आमगेले समस्त गुरु परंपरेचे गुरुवर्यांक नतमस्तक जावंगेनो विद्यमान्य स्वामी विद्याधीश तीर्थ श्रीपाद चरण तंगेले चरणकमलांतू नतमस्तक जावंगेनो. आईचे दिवसाचे अधिक मासाचे विशेष रीतीनं एकादशीचे पर्व कालारी कालच्या दिवसांत आम्ही 21 आणि 20 अध्याय पळयलो. आयच्या दिवसाक 22 अध्यायांतू कशे रीतीनं 700 राक्षसीय स्वभावाचे आशिल्ले असले प्रेत लोकाले उद्धारू अधिक मासाचे महिमान्वित वृत्तांतांतू कशे रीतीनं देता आसा म्हणून आमी आयच्या दिवसांतू पळोवया. लक्ष्मी देवीक परमात्मो सांगत आसा मागशीचे एक मारवाड म्हणले एक देशांतू 700 प्रेत आशिल्ली. त्यांनी अधिक मासाचे एक प्रभान्वितानं ना अधिक मासाचे महिमान्वित अनुष्ठानाचे प्रभावानं कशे रीतीनं तांगेले प्रेत जन्माच्यानं मुक्तीकरण घेताची म्हणले एक मस्त होड काणी आसा. ते तुका कोण सांगच्याक प्रयत्न करता सावधान चित्त जावंगेनो आयको म्हणून सांगून सांगता. मारवाड प्रांतांतू गोकर्ण म्हणले नावाचे अति नामांकित जावंक आशिल्ले असले पर्वत आशिल्लो. हे पर्वत पश्चिमाभिमुख जावंक नाशिल्लो. थंय शिवपुरी म्हणले एक मस्त होड पट्टण आशिल्लें. थंय अत्यंत शिवभक्त लोक श्रद्धेनं भक्तीनं वास कोरंगेनो परमात्मान आविर्भाव देल तसले वेदाचे अध्ययन कोरंगेनो ब्राह्मण लोक वास कोरंगेन आशिल्ले. क्षत्रिय वैश्य शूद्र हे सर्व ही कशे रीतीनं सांगिल्ले तसले कर्मानुष्ठाना निमित्त त्यांनी कर्म करतचे निरत जावंक नाशिल्ले तसले. सर्व जातीचे लोक सर्व धर्म देवंगेनो ब्राह्मण सुद्दाचे शास्त्रान सांगिल्ले तसले अग्निहोत्र वेदमंत्राचे नित्य ही पठण शास्त्रचिंतन प्रतिनित्य परमात्माले नामसंकीर्तना ते देत आशिल्ले. त्याची परिसरांत आशिल्ले तसले सर्व ही देवालयांतू परमात्माले भजन की कीर्तन की ना पुराण पठण की ना जाल्यार पुराण श्रवण की हे अति नियमानुसार संयम रितीनं हे कार्यक्रम घडत आशिल्लो. थंय कसलेच एक जाती धर्म म्हणले भेदभाव नाशिची. प्रत्येक लोक परमात्माले एक धर्म संकीर्तनेंतू आमगेलो सदवकाश कोरून घेवका म्हणले एक मनोभावनेनं ते देवस्थानांत वचून घेन की नातर जाल्यार ते धर्माचरण देवता जाल्यार शिवपुरी प्रदेशांतू परमात्माले चिंतन अति रम्यक जावंक न्हू जेता आशिल्ले. त्याची संदर्भारी शिवपुरींतू विप्रदास म्हणलो एक शूद्र आशिल्लो. तो सुद्दाची आपणाले एक स्वामी निष्ठा श्रद्धेनं भक्तीनं आपण खंय काम करत आशिल्ले की ते वडेयाल वैरे निश्ठ दवरंगेनो अत्यंत श्रद्धेनं थंय आपणाले प्रभूले सेवा करत आशिल्ले. तागेल बायल सुद्दाची ताका अनुरूप जावंगेनो एक पतिधर्म कसने शास्त्रान सांगिल्ले आसा ते आज्ञाचे उल्लंघन करनाशिची यथाचित्तानं परमात्माले प्रीती की तरी करत आशिल्ले. त्याची संदर्भारे पुरुषोत्तम मासो आचरणे कायलो ब्राह्मणाले अनुज्ञे घेवन कशे रीतीनं पुरुषोत्तम मासाचे आराधना कोरंगेनो आपणाले
एक उद्धार करून घेवका म्हणले सदप्रेमा सद्विचारो सद्विनियोगान ताणें परमात्माले हे पुरुषोत्तम मासाचे विशेष रितीनं उपासन कर का म्हणून सांगून ब्राह्मणालागी विचार विनिमय करून घेनो ब्राह्मणान सांगितलं तसले सर्व ही आज्ञा श्रद्धेनं पालन करत असा ते संदर्भारे थंय लागी आशिल्लें तसले सारणेश्वर म्हणले एक नामांकिताचे गोकर्ण म्हणले हे पर्वता लागींची थंय एक गोकर्ण प्रदेशांत एक गंगाचे उगमस्थान आशिल्लें ते गंगान तो विशेष रितीनं स्नान केले रे आमगेले सर्व ही पाप परिहार जाता आनीचे ते गंगेचे तटार आशिल्ले तसले सारणेश्वर देवालय अनुग्रहाक आमी प्रितीपात्र घडच्याक देता म्हूण सांगून मना संकल्प करून घेनो जगत प्रसिद्ध जावंक नाशिल्लें तसले हे सारणेश्वर परमेश्वराले अनुग्रह कितें थंयचे सर्व लोक एक रोग रुजीन जाल्यार बीचे ना तांकां कसनेची एक मनाची इच्छा असल्यार सुद्दाचे ते खंडीत परिहार मेळटा म्हणले उद्देशान सर्व लोक जगत प्रसिद्ध जाले तसले मुक्तीस्थळाक वचूंक पावता आशिल्ले हे शूद्र दंपती सुद्दाचे पतिनित्य प्रतिनित्य करचे तसले पत्नी समेत जावंक न्हू हे पावन कर म्हणले गंगेन तूं विशेष रितीन अधिक मासांत सांगिल्लें तसले स्नान महिमान्वित कशे रितीन सांगिल्लें की ते रितीन नित्य ही स्नान करून न्हू परमात्माले गंगाचे पूजन करून न्हू ताजेचे अभिषेको सारणेश्वर परमात्माक करच्याक प्रारंभ केले कितले जाले रे शिवभक्त असले सुद्दाचे परमात्माले अंतर्गत जावन करत आसले हे भक्ती सर्व परमात्माले चरण कमलान पावतके तदनिमित्तानं तांणी हे अधिक मासांत विशेष रितीनं परमात्माले अनुग्रह घेवका म्हणलें सद्विचारानं तांणी हे अधिक मासाचे विशेष रितीनं पूजा आराधना करून घेनो अधिक मासाचे उद्यापन करच्याक प्रारंभ केले के हे ब्राह्मण दंपती सुद्दाची विशेष रितीन तांणी आमंत्रण करून घेनो एक योग्य जालें तसले वस्त्रालंकार की तांबूल समेत तांकां सदक्षिणा दिवंक घेनो आमकां तुमी वरप्रद जालें तसले अधिक मासाचे सांपन्यता घडिल्ली आसा तदनिमित्तानं परमात्माले अंतर्गत जावंक न्हू शुद्ध मनानं शुद्ध एकाग्र चित्तेनं आम्ही तुमगेले ब्राह्मण रूपी परमात्माले चिंतन केल्लें आसा हाजे निमित्तानं ब्राह्मणाले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले पुरुषोत्तमो आमगेले हे व्रताचे सर्व ही फल आमकां प्राप्तीकरण घडका तदनिमित्तानं आमगेले मोक्षप्रद जाल्ले तसले जीवन धन्यतमक देवनो घडका म्हणून सांगून तांणी ब्राह्मणाल्यागे विनंती करताची ब्राह्मण दंपती सुद्धा तांकां अत्यंत प्रसन्नीकरण घडनो आनी आमी दिल्ली तसले किंचित एक तुमकां सन्मान की ना किंचित एक रितीन दान धर्म आमी केल्ले आसा हांतू तुमी संतुश्ट जावका म्हणून सांगून परत परत विप्रदास म्हणले शूद्रो परतून ब्राह्मणाला विनंती करता ब्राह्मण सांगता तू दिल्ली तसले सर्व ही वस्तूंत आपूण तृप्तीकरण आसा आनी तुगेले मनोभिष्ट अत्यंत पूर्ण प्रमाणे रे निश्चित रितीन परमात्मा तुमकां फलप्रद जावन आशीर्वाद करो आनी तुमगेले समस्त मनोभिष्ट परिपूर्ण रितीन जेवो म्हूण सांगून परमात्मो जल तसलो ब्राह्मणो ताका विशेष रितीन अनुग्रह करता तेन्ना तथास्तु म्हणून घेनो तांणी ब्राह्मणाक सत्कार करून घेनो तांगेले घरचे वाटेर वत उरताची त्याची संदर्भारे घराचे एक संदर्भारे वच्चे वाटेरे 700 प्रेत तागेले समोर येवन राबले एक संदर्भारे आमकां कसनेची एक वस्तू आमगेल्या घरांत वचका जाल्यार की नाजाल्यार के प्रयाणांत घडका तर जाल्यार खंयचे रितीन ते वस्तू निमित्तान आमकां एक भयभीत रितीन वातावरण घडता की तशी असंख्यात आशिल्ले जाल्यार 700 प्रेत तागेले येद्रा येवन राबले के हो एक पंत तटस्थ राबले के जाल्यार हागेले बायल एकाग्र चित्तान आशिल्ले बिची एक भयभीत रितीन एक तिगेले मनस्थितीन तो मस्त्रितीन विचलिता भाव घडच्याक पावले के ते जाल्यार सुद्दाचे ते प्रेताले वर्णन अशें करता की म्हळ्यार तांचो सर्व प्रेत एक नमून नाशिल्ले के मस्त्रितीन भिन्न भिन्न तांगेले रूप आशिल्ले के एक उग्र स्वभावारे आशिल्ले के आनी एक कुरूप जावंक नाशिल्ले तसले प्रेत के असल प्रेताक पळयले नंतर भयभीत कोणीची घडचेची जाल्यार सुद्दाचे ते ब्राह्मणाले सेव करून घेनो अधिक मासाचे उपासना 1 महिनो परमात्माले अंतर्गत जावन आशिल्ले तसलो पार्वती परमेश्वराले सन्निहित जावन केलेले तसले स्नान महिमेच्यान तांगेले जन्म सार्थकता घडले कित्याक की म्हळ्यार तो आचरणेन तुरो ना तागेले वृत्तीपर जिवनान तो विप्रदा आसूं शूद्र जाल्यार सुद्दाचे ताणें परमात्माले सांगिल्ले तसले पुण्यतम हे अधिक मासांत
विशेष रीतीनं परमात्माले अनुग्रह घड का म्हणले उद्देशानं ताण केलेली तसले स्नान महिमेच्या अनुग्रहानिमित्त ताण त्या जगे रबिल निमित्तानं ते 700 प्रेत तांकां पुनः जावंगेन एक प्रेतत्वाच्या वच्चाक अवकाश घडून आयलो. तद्निमित्तानं तांगेले विचार मात्यांतू स्मृती पटलांतू योग्य मेळत असले तांकां ज्ञान प्राप्ती जाले. तद्निमित्तानं तांणी विप्रदासाक सांगता की कशे रितीन तांणी उग्र स्वभावार आशिल्ली की नाजाल्यार अत्यंत रुष्ट जावंक नाशिल्ली की त्याची संदर्भार तांणी परमात्माले उद्दिश्य जावंक न्हू अंतर्गत सेवा मनोभावानं कोरून आयिल्लो तसलो विप्रदास म्हणले शूद्राक तांणी उल्लेख करताचे. आनी जे आपणेक तूं महिमान्वित जावंक नाशिल्लो तसलो व्यक्ती आसा केवल तुगेले दर्शनानं आमी केले तसले सर्व ही पाप संचय जाले नाश जाले जाल्यार आमकां अजुनीची प्रेतत्व योनी गेली ना. आमकां प्रेतत्व योनीच्यान तुवें मोक्षप्रद जाले तसले अनुग्रह कर का म्हूण सांगून ते विप्रदास शुद्रा कडेन ते प्रेत विनंती करता की आनी जे तांतू आपणेक भयभीत जाता जाल्यार सुद्दाची आपूण परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लें तसलें शारणेश्वर परमात्माले उडगास करूंक न्हू. विप्रदास हो धैर्यान सांगता की तुम्ही मस्त प्रेत आसाची आपणाक एक संदर्भार भयभीत वातावरण घडले जाल्यार बी परमात्माले दिव्य उडगास केले निमित्तान आपणाक एकाग्रचित्त जाल्ले आसा आपूण जाल्यार आपूण तुका विचारता मस्त रितीन मिगेल दर्शन घेवच्याक तुम्ही कारण कसं न्हय आनी आपुणेन वच्चे वाटेर तुम्ही येवन पावच्याक कारण कसं न्हय म्हूण सांगून ते प्रेता ब्राह्मण विप्रदास म्हणले शूद्रो ते प्रेताक विचारता की तेन्ना ते प्रेत एक तांतून सांगता की म्हळ्यार एले साधू तूं मस्त रितीन एक साधू जावंक नाशिल्लो तसलो स्वभावाचो आसा. आपणेक तुगेले हे पुण्यतम दर्शना निमित्तान आमगे सर्व लोकांले पाप नाश जाले. आमकां पाप नाश जाल्या निमित्तान परमात्मान दिलेले तसले शुद्ध ज्ञान आमगेले शरिरांत तूं सर्वांकचे स्मृतीपटलांत आयिल्लें आसा जाल्यार आमकां हें प्रेतत्व योनी आमकां मस्त रितीन त्रासदायक जावंक नासा आनी हें तुवें आपणाक अनुग्रह कर का. तद्निमित्तान आमगेले हे प्रेत योनी मस्त रितीन नाशीकरण जावंक न्हू आमकां परमात्माले सायुज्य प्राप्त जावच्याक अनुग्रह देता आनी तुगेले हे कृपा आशिर्वादान मात्र साध्य आसा म्हणलें हें विप्रदास म्हणलें शूद्रा लेगीत तांणी विनंती करता की पळया आचरणेन तूं शूद्र जाल्यार परमात्माले शुद्ध मनान ताणें अधिक मासाचें व्रत संपन्न करूंक न्हू ताजेचें उद्यापन करूंक न्हू ताजी फलप्रद ताणें घेतिल्ले निमित्तान केवल तागेले दर्शना निमित्तान ते प्रेताले 700 प्रेत एक प्रेत म्हळ्यार आमी आयकल्ले आसा 2 प्रेत आयकल्ले आसा जाल्यार 700 प्रेताचे तांगेले ज्ञान उद्धार जाता म्हळ्यार कसन एक अधिक मासाचे महिमान्वित प्रभाव आसा म्हणून आमी सर्वान समजूत घेवका. पळयाची तेन्ना सांगता जी ते प्रेत आपणाक तुमगेले दर्शना निमित्तान हे लाभ मेळच्याक कारणीभूत जाले. तद्निमित्तान आमी केले तसले सर्व ही पाप संचय जाल्ले आसा आनी हे पाप सुद्दाचे भस्मीकृत जाल्ले आसा आनी आपणाक कोणीचे हे वाटेर दिसतना आपणाक नाजाल्यार आमकां सर्वांक ही अनुग्रह करतलो म्हणलो तूं एकलोच कारणीभूत जावंक नासा. दय करूंक न्हू आपणाक तुवें हे सर्व लोकांक आमगेले सहकार्य आशिल्ले जावंक तसले प्रेतत्वाच्यान निवृत्ती दिवंक न्हू आमगेले जीवनाचे उद्धार घडचे कितें कारणीभूत जा आनी तूं बरी महात्मने आमगेलो जीवनाचो उद्धारदायक जावंक नासा आनी तुवें आपणाक अनुग्रह खंडीत कर का म्हणलो मनोभावनेन अत्यंत परिपरी जावंक न्हू ते प्रेत तांगेले उल्लेख करतके. तशीच आमकां दिसता एक ಕೆಲವೊಂದು संदर्भार आमगेले एका जीवमान घटनेन तो मस्त रितीन एक सहाय की ना सहकार घेवंक मस्त रितीन लोक येताचे ते संदर्भार ताणें कशे रितीन आमगेले परिपरी जावंक विनंती करता की नातर तागेले एक त्रासदायक वातावरण आमकां कशे रितीन सांगता की ते संदर्भार आमी कशी रितीन मनांत आशिल्लें तसलें कितले तागे वयर दोश उरो कितले रितीन राग उरो ना कितले रितीन तागेले वयर असंतुष्ट आसल्यार बीचे तागेले एक परिस्थितीक आमी सहाय कर का म्हणलें किंचित आमगेल्यान तो एक जागृत मनोभाव जागृत घडतके. तशीच तोची संदर्भ विप्रदासाक ते 700 प्रेता वयर अनुकंप अनुकरणे परमात्मालेक आपणे निमित्तान हांगेले एक बर देवचें आसल्यार आपूण कित्याक सहकार देवचे ना कित्याक आपूण तांगेले उद्दिश्य जावंक करचें तसलें
तांकां योग्य रितीन वरप्रद करच्याक जायना अशें म्हूण सांगून एक पंत मनान चिंतन करूंक गेलो. आपणाले परमात्माले उडगास करूंक गेलो. तांकां आपण्यान एक म्हयन्यान तो परमात्माले उद्दिश्य जावन केलें तसलें स्नान दान जप होम आदी सर्व ही महिमान्वित जावन आशिल्लें तसलें हे पवित्र मासान तो कसं एक पुण्य आराधन करून घेतलें की ते पुण्याचे 7 दिवसाचे फल हे सातशी प्रेताक आपूण दान रुपार दिता आसा. हाजे निमित्तान हांगेले सर्व ही प्रेत योनी निवृत्ती जावंक गेलो. हांकां परमात्मान दिव्य सायुज्य प्राप्ती करका म्हूण सांगून परमात्माले एकाग्र चित्तान प्रार्थना करूंक गेलो. तांकां दान रुपारी तांगेले उदा सोडूंक गेलो. मोक्ष दिवच्याक कारणीभूत जालें तसलो साक्षात पुरुषोत्तमाले चिंतन करूंक गेलो. परमात्माले अंतर्गत ध्यान दिलें तसलो विप्रदासो ते उदकाचे प्रोक्षण ते सातशी प्रेतार करतके तद्निमित्तान तदेग्र चित्तान ताणें केलेलें तसलें एक पुण्यतम मासान तो परमात्माले मोक्ष जावंक नाशिल्लो तसलो पुरुषोत्तमाले अंतर्गत जावन केलें तसलें उपासनाचे फल 7 दिवसाचे फल ताका दान दिल्या निमित्तान तांगेले सर्व ही प्रेतत्व योनी वचून परमात्माले दिव्य जल तसलें योग्य शरीर तांणी पात्रत्व करून गेलो. परमात्माले आईल तसले विमानान तो स्वर्गारोही जावंक गेलो गेलके त्याची संदर्भारी ते प्रेत रूप धारण केले आशिल्ले दिव्य तेजोपुंज जावंक गेलो. सातशी एक प्रज्वलित शरीर घेवंक गेलो. हे विप्रदासा म्हणले शूद्राक आनी तांगेले दंपतीक अत्यंत विनम्र रितीन आम्ही केलेले तसले कसकी एक जन्मांत केलेले तसले सर्व ही पाप संचय जावंक गेलो. आज पुण्यतम परमात्माले एक अभिनंदन करचे तशी आम्ही अंतर्गत जावन आशिल्ले तुगेल परमात्माक आम्ही अभिनंदन करताचे. हाजे निमित्तान आमगेले सर्व ही दोष परिहार जाल्ले आसा. मुखार सून बीच आमगेले बरेपण तुगेले निमित्तान घडताचे आनी हो तुगेले उपायो नाजाल्यार तूं दिलेलो आपणेक हे एक सहकारो आपूण केन्नाचे विसरना म्हणून सांगून विप्रदासाक ते प्रेतत्वाच्यान मुक्त घडिल्ले तसलें आत्म आनी शरीर दिव्य शरीर घेतिल्लें तसलें ते 700 व्यक्ती तांकां अंतर्गत जावंक गेलो अभिवादन करता की तद्निमित्तान विप्रदासाक अत्यंत सुहर्षगत जालें. एक हें आपणाले अधिक मास आले पुण्य निमित्त तांगेले इतले तरेन बरें घडचें जर जाल्यार कित्याक कोणीची परमात्माले उपासन करच्याक कारणीभूत जायनाची. हाजे निमित्तान पुणीची तांणी केलेली तसले सर्व ही पाप संचय नाश जातले. कद्दुकुनीची हें क्षेत्रांत आशिल्ले सर्व लोकांक परमात्माले उपवासाचे महिमा ना नित्य स्नान केले कसं नाही महिमा आसा हें वर्णन करचें सुद्दां साध्य ना. असलेच एक काणी सौराष्ट्र म्हणले देशांत प्रभास म्हणले पुण्यक्षेत्रांत थंय सोमशर्म म्हणले ब्राह्मण आशिल्लो. तो अत्यंत परमात्माले वेद की पठण की परमात्माले स्तोत्र की गुणगाण अत्यंत व्हड प्रमाणार करत आशिल्लो. परमात्माले प्रीती की तरी मस्त व्हड यज्ञ याग आदी अनुष्ठान करून गेलो. दान धर्म करून ब्राह्मणाक अत्यंत संतुष्टान करत आशिल्लो. तसले एक संदर्भारे मस्त रितीन ताणें ते गांवच्या लोकांक एक उदकाचे मस्त रितीन अभाव आशिल्लो. ते संदर्भारे उदकाचे बांय निर्माण केले नातर जाल्यार एक सरोवर ताणें निर्माण केलें नातर जाल्यार उदकाचे एक तीर्थ ताणें निर्माण केलें. हाजे निमित्तान लोक थंय मस्त रितीन तीर्थस्नान करच्याक कारणीभूत जाले. तसले एक संदर्भार कार्तिक माघ मासांत अधिक मासांत कशे रितीन स्नान करता म्हणून सांगिल्लें की तसले स्नान तीर्थयात्रा मस्त रितीन ताणें केलेली आसा. तद्निमित्तान एक संदर्भार सरस्वती न्हंयक तीर्थस्नानाक भायर सरलो. त्याची संदर्भार वाटेर एक राक्षसी प्रवृत्ती जाल्लो एक प्रेत ताका वचूंक गेलो राबला येद्राक आनी आपूण तुका भक्षण करता. एले ब्राह्मणा मस्त ब्राह्मण असतो साधू स्वभावाचा असा आपूण तुका भक्षण केल्यार आपणाक योग्य जालें तसलें एक मांस मेळटा म्हणलें एक चिंतन करून गेलो. ते राक्षसो ते परमात्माले अंतर्गत जावन नाशिल्ले तसले भक्ती करता तसले सोमशर्म म्हणले ब्राह्मणा लागीं येवन पावले के त्याची संदर्भार ब्राह्मण सुद्दाचे भयभीत जाले ना. ते राक्षसाक आपणेक आपुडचे तसले शक्ती ना तद्निमित्तान पुणीचे आपूण भयभीत जावचे ना ना आपणाक ताणें कसं एक हिंस करचे ना. तद्निमित्तान आपणें परमात्मा जाले तसलो नरसिंह देवाले उडगास करका. हाजे निमित्तान पुणीचे आपणाक एक कसले तरेन एक अनुग्रह मेळटले म्हणले उद्देशान सोमशर्म ब्राह्मण आपणाले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले नरसिंह देवाले उडगास केलो.
तद्निमित्तानं ते राक्षसाक ब्राह्मणाले लागी येवच्याक दिलना केवल नरसिंहाले उपासन केल्यार मृत्यू का मृत्यू जावंक नाशिल्लो तसलो परमात्मक येतो तसल निमित्तान ताका राक्षसाले एक प्रभावान उरो ताका कसनेची हिंसा घडच्याक दिलना ते ब्राह्मणा लागी मस्त रितीन धांवट धांवट आनी वापस राक्षस येवन विनंती करतके आनी आपणेक तुगे लागी येवंक न्हू येवच्याक एक शक्ती मेळना आपूण निशक्ती जालो आपणाले एक शरीर त्रासदायक जावन आपणाक देता आसा कसन तुगेले प्रभाव हो आपुणेन मांस तुगेले स्विकार करका म्हणून उद्देशान तुका आपूण भक्षण करचे कितें रायलो जाल्यार तुका कोण हो रक्षण करत आसा म्हणून न्हू ब्राह्मणा लागी तो राक्षस विचारता तेन्ना सोमशर्म ब्राह्मण सांगता आपणाले उपास्य देव तो परमात्मो तद्निमित्तान तुका हें लागी येवचें दिलें ना म्हणून सांगता तेन्ना ताका राक्षसाक एक बुद्धी ज्ञान प्रभावान कसन एक तेगेले एक राक्षसी स्वभावान तेगेले एक शाप निमित्तान ताका कसन एक त्रास दिले की ते ब्राह्मणाले केवल एक दर्शना निमित्तान ताका ज्ञानोदय प्राप्ती जावंक न्हू तेगेले एक शरिरान तूं विवेक म्हणले एक जागृत जावंक न्हू ते ब्राह्मणाले चरण कमलाक नतमस्तक दतके आनीचे प्रार्थना करतके आपणाक केवल तुगेले दर्शनाचनाची आपणाले पाप नाश जाले आपणाक ज्ञान प्राप्ती जाले जाल्यार आपणाक मागशीचे एक पुण्य बला निमित्तान तुगेले दर्शन म्हणलें एक भाग्य म्हाका परमात्माले अनुग्रहा निमित्त जालें आनी आपणाक हें राक्षस वृत्तीच्यान ना राक्षस म्हणलें एक स्वभावाच्यान निवृत्ती देवची तशी तुवें आपणाक अनुग्रह करका आनी तुवें आपणाक वाट दाखोवका म्हूण सांगता कशी एक वाटेर चुकील मनशाक खंयचे रितीन वाट दाखयल्यार त्रासान तूं ताका एक उपकाराचो स्मरण उरतकी तोची संदर्भ हे राक्षसाक ताणें उपकार करका म्हणलें एक ब्राह्मणाले सोमशर्म ब्राह्मणाले मनान तूं घडलें तेची संदर्भार सोमशर्मान विचार केलो तुगेले हे लोकांक तुवें त्रास करचुरो लोकांक तुवें भयभीती करचे तसले वातावरणा निमित्त लोक तुका राक्षसत्वाच्यान मुक्ती करच्याक जायना आपणाले कर्तव्य तुका आपूण सांगता हाजे नंतर तुवें कोणाकच एक तुगेले वातावरणा दृश्टिकोनाच्यान भयभीत करनाका तद्निमित्तान लोकांक सहकारी जावंक न्हू तूं चल तुगेले खंडीत बर जाता म्हूण सांगून ब्राह्मण सांगता आनी जे ब्राह्मणा आपणान केलेले तसले सर्व पुण्यान तुले एक अधिक मासान तूं आचरण केलें तसलें परमात्माले पुण्य एक दिवसाचो संकल्प करून घेनो तुगेले हातान दिता हें पडील तक्षणाचे तुगेले उद्धार देता अशें म्हणून सांगून ते राक्षसाक सांगता ब्राह्मणान तेगेले हातांत अभिमंत्रण करून आपणाले एक दिवसाचो पुण्यतम फला निमित्तान हागेले राक्षसी स्वभावाचो ना राक्षसी प्रवृत्ती गुणस्वभाव हागेलो अत्यंत तक्षणाच्यान निवृत्ती घडका आनी ताका योग्य परमात्माले सायुज्य प्राप्ती देवका म्हणून सांगून ब्राह्मण परमात्माले उडगास करून घेवन ताका विशेष रितीन अनुग्रह करता तद्निमित्तान तागेले जीवन धन्यतम घडता आनीची तो राक्षसी वृत्तीच्यान निवृत्ती जावन स्वर्गलोकाक वच्चाक प्रयाण घेता तद्निमित्तान कशें पळया अधिक मासाचे पुण्यफल निमित्तान राक्षसी मनशाले राक्षसी स्वभाव ना तागेले विचारो कशी बदलूच्या शकतकी कशी 700 लोकांले एक प्रेताले उद्धार केवल 7 दिवसाचे स्नानफल निमित्तान मेळतकी तशी दुखून आम्ही अधिक मासान तो विशेष रितीन परमात्माले दिव्य सायुज्य प्राप्ती देवचे कितें आम्ही कोणाकच दान करका म्हूण ना कित्याक की म्हळ्यार आमगेले पुण्यबल आनेकल्याक दान करचे किंताचे आमगेले केलेले तसले पाप संचय जाल्यार पुरके कित्याक की म्हळ्यार प्रति क्षणाक आमी 10 जन्माक देवचे तशे पाप शेखरण करत आसा की कशें आमी नित्य ही एक जीवमानवान आमगेले धन संचय करता की त्याच रितीन आमी आमगेले पाप प्रति क्षणाक करत आसा की म्हळ्यार कितले रितीन आमी परमात्माले आराधन करका कितले रितीन परमात्माले उपासन करका खंयचे रितीन परमात्माले उपासनाचे सदवकाश आमी करूंक न्हू कशे निमित्तान आमगेले एक पाप संचय निवृत्ती कितें परमात्माले उपासन केल्यार इची कमी गे तशे एक संदर्भार आमी 22 अध्याय अधिक मासाचो पळयलो तद्निमित्तान आमगेले सर्व ही परमात्मो उपासन करच्याक शक्ती सामर्थ्य दिवू
परमात्मा आमकां पुनरपी जावंक घेवन अधिक मासाचे श्रवण करता जाल्यार अनुग्रह परमात्मा आमकां खंडीत करत उरो म्हूण सांगून हेची संदर्भारी परमात्मा लागीं विनंती. आयचे एक पवित्रतम अधिक मासाचे प्रथम एकादशीचे संदर्भारी विशेष रितीन परमात्माले उपासन करना तर जाल्यार आमी खंडीत एक मनुष्य जन्मांत येवंक सुद्दाचे निष्फलके. कित्याक की म्हळ्यार आमकां मस्त लोक म्हालगडे आमगेले गुरुवरी वरकीचे आमकां सांगत उरताचे अधिक मासांत उरो पुण्य पूजा आराधन करका म्हूण इतल्यो न्हय शिवायचे चैत्रादी मासांत येवचे जाल्यार 12 म्हयन्यांत तूं येवचे जाल्यार एकादशीचे उपवास करका. एकादशीन तूं अन्न भक्षण करचा ना. एकादशीन तूं परमात्माले गुणगान करका ना परमात्माले स्तुती करका म्हूण घेवन जाल्यार ते एकादशी म्हणले एक शब्दाक आमी उडगास येवचे म्हळ्यार आमकां अंबरीश महाराजाले काणे. पयरच्या दिवसांत तूं एक साना वृत्तांतांत आयले अंबरीश महाराजाले काणे जाल्यार मुखारसून पळोवया म्हळ्यार ताका जे समंजस दिवस म्हूण घेवन म्हाका दिसलें. कशे रितीन तागेले चरित्र म्हूण घेवन एक साना साना रितीन पळोवया. मनुले एक संवसारांत ताणें तागेलो एक चल्लो म्हळ्यार धाकलो तागेलो नाभाग म्हणलो चल्लो. तो अत्यंत ब्रह्मचारीच्यान आपणाले वृत्ती करून घेवन म्हणून उपदेश केलो तसलो संसार जिवनाचो यथेश्ट जावंक घेवन परिपालन करून घेवन आशिल्लो. ताका मस्त जन भावंड आशिल्ले जाल्यार सुद्दाची एक संदर्भार अशें आयलें की म्हळ्यार बापसून एक आस्ती दिली आनी हे तुमी वांटून घेयाची म्हणून सांगलें. बापसून दिलें नवें बापसून दिलें आमी वांटून घेवया म्हणून घेवन एक सदुद्देशान सर्व ही भावंड तागेले आस्ती वांटून घेवच्याक भायर सरले. त्या संदर्भार धाकल्याक कमी दिले दिवका म्हूण आशिल्लें त्या वरकी दिलें ना ताका. तांणी 4 लोकांना वांटून घेतले. तेन्ना कोणाक दिसचे सहज कसकी आस्ती तागेले आसते न्हय नवें आपणाले बापाले आसते आपणे बी जावं का कसले सोडका आपूण तागेले चल्लो नवें ना आपूण तांगेले चेडूं नवें अशें म्हूण आमकां दिसता मनांत. तसलो भाव ते नभागाक दिसलो की आपणाक आस्ती नाकवें म्हूण विचारलें. तेन्ना तांणी भावंडान सांगलें की तूं वचून तुगेले बाप्पाक विचारा. ताणें दिलेली आस्ती आपूण वांटी करून घेतलें. तुका दी म्हूण ताणें म्हाका सांगिल्लें ना. आपणेन वांट करून घे म्हूण सांगलें हांव वांट करून घेतलो. तुगेलें नांव ताणें उल्लेख केलें ना म्हूण घेवन नभागाक सांगताची. नभागो अत्यंत दुख्खीत रुपारे दुख्खीत मनोभावान वचून घेवन बापसू कडेन सांगता की आनीचे तुवें भावंडाक आस्ती दिली म्हाका दिली ना तुवें कित्याक आसो तांणी घेतलें नवें समाधान पाव. तुका म्हणलें एक आस्ती आसा आनी तूं तें घे कशे रितीन घेवका म्हूण घेवन ताका उपाय सांगता. मन अशें सांगता की म्हळ्यार आतां यज्ञ यागादी करून घेवन मस्त लोक यज्ञ यागादी करत आसाची तेच संदर्भार तांकां यज्ञाचे अंत्य क्षणारे ते मंत्र विभागाचे तांकां स्तोत्र उरो ना मंत्र उरो विसर जाता. त्या संदर्भार तूं वचून उपस्थित राबून ते यज्ञ यागाचे खंडीत करनाशिचे यज्ञ यागो सुलभ रितीन चलचे तशें तुवें मंत्र पठण कर. आनी ते कोणे यज्ञ यागाक आयिल्ले तसले ऋषीवर्य तुका सर्व ही संपत्तो तुगेले कडेन दिवन वताची त्याची तुका पावता म्हूण सांगून नभागाक मनू उपदेश करता. त्याची संदर्भार थंय वचून यज्ञ यागादीक वचून पावता. तांणी विसर जाल्लो जाल्यार मंत्राचो हो पुनरपी जावंक उल्लेख करून यज्ञाचे समाप्ती करता. ऋषीवर्य जावंक नाशिल्ले जाल्यार यज्ञाक आमंत्रित जावंक नाशिल्ले जाल्यार अभ्यागत जावंक नाशिल्ले जाल्यार ऋषीवर्य ताण कसं एक धन प्राप्ती केली की ते यज्ञाचन ते सर्व ही ताका दिवंक घेवन तांणी मुखावयल प्रयाणाक भायर सरताची. हो नभागो थंय आशिल्लो आनी ते घेवचे गेल्ले संदर्भार ताका उत्तर दिक्काच्यान एक काळे मनशाचे एक स्वभावार एक पुरुषाकृती ताका येवन सांगता हो वस्तू तुगेली न्हय हो वस्तू आपणायलो आनीची हो वस्तू आपणे दिवं का म्हूण सांगून ताका सांगता. तेन्ना दुख्खीत जाता ना आपणायले बापसून म्हाका सांगलें हांगा वचाक सविस्तार जावंक नाशिल्लें तसलें वर्णन ताका ते आकृती स्वभावाक करता. कोरून घेवन जाले नंतर तेन्ना आकृती स्वभावार आशिल्लो तसलो रुद्रदेव साक्षात उरता. तो वचून सांगता कसो की म्हळ्यार वच तुगेले बापसू कडेन विचारा आनी आपूण एक पुरुषाकृती जावंक घेवन आसा आपणाले हो स्विकार म्हूण आपूण सांगलें हें वचून तुगेले बापसूक विचारा ते कोणा पावूंक आशिल्ले वस्तू म्हूण घेवन. तेन्ना नभागो पुनरपी जावंक घेवन चिंताक्रांत जावंक घेवन वचून घेवन बापसू कडेन पावता आनीची बापसूक विचारता मनूक आनीची आपूण तूं सांगिल्लें तशी केलें
तू सांगेल तशी वृत्तांत आपण पालन केलें जाल्यार तो वचून पुरुषा करता आपणायलो वस्तू म्हणून घेवन उत्तर दिक्काच्यान आयलो म्हणत आसा हाजे अर्थ कसो न्ही म्हाका कळना म्हणटा तेन्ना बापूस सांगता खंडीत होई हो वस्तू तागेलोचे आम्ही कसं नाही एका हवन विभागान तो एक रुद्राक अंतिम क्षणारे शिष्ट करत दिता की ते सर्व तगेलेची तशें दुखून यज्ञान तू उरील तसले सर्व द्रव्य तकाची प्रीती देता तशें दुखून तो वस्तू तकाची अर्पण करूंक न्हू तू यो म्हूण सांगून मनो पुनरपी जावंक न्हू नभागाक सांगता नभागान सांगिल्लें तसलें रितीनचे पुनरपी देवन ते पुरुषाकृतीक अंतर्गत जावन नाशिल्लो तसलो रुद्रदेवाक नभागो वंदन करून सांगता कसं की म्हळ्यार आनी आपणायन बापसूक सांगलें कसं एक वृत्तांत आसा नभागो तागेले द्वारा प्रस्तूत करता आनी तांकां विशेष रितीन सांगता कसं की म्हळ्यार हो वस्तू तुकाचे अर्पण करक आशिल्लो आनी आपणायले अपमान नाजाल्यार आपूण तुका केल्लो तसलो निंदा क्षम कर आनी हो वस्तू तुगेलो तूं स्विकार कर म्हूण सांगून परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले रुद्रदेवाक नभागो पुनरपी जावंक न्हू विनंती करता आनी तो परमात्मा रुद्रदेव स्विकार करता तेन्ना रुद्रदेव सांगता तुवें धर्मान तो अत्यंत बापसून सांगिल्लेची धर्म तुवें सांगल्या मस्त रितीन सत्यान चलिल्लें आसा आनी तुका योग्य देल तसले ब्रह्मज्ञान प्राप्ती जावो तुगेले त्रिसंध्या कालान तूं कोण तुगेले एक हे काणी उरो नातर तुगेले एक नभागाले चिंतन कोण करता की तांकां योग्य रितीन तो ज्ञानीवंत जाता आनी तांकां योग्य रितीन संस्कार मेळ्ळे न्हू एक परमात्माले दिव्य सायुज्य मेळच की तरी कारणीभूत देता म्हणले एक संदर्भ रुद्रदेव सांगून आपणान घेतिल्ले कसन एक स्वीकार केले तसले सर्व ही द्रव्य नभागाक वर प्रदान जावंक न्हू पुनरपी जावंक दिता आनी हें तुका पावक आशिल्लीची वस्तू सत्य जावंक न्हू म्हळ्यार तुगेले नांव आसा आनी हें तुवें स्विकार करका प्रितीन म्हूण सांगून पुनरपी जावंक न्हू रुद्रदेव नभागाक दिता पळयाचे आमी केलोंद संदर्भार मस्त रितीन दुख्ख करताचे आमगेले एक नांव रे तो वस्तू आमकां मेळका म्हणून आसल्यार रे आमी खंयी उरल्यार सुद्दाचे तो वस्तू आमकां सोदूंक येनात के ताका कारणीभूत म्हणल्यार एक नभागालेची काणी म्हणून घेनो आमी उडगास करका नभागालेचे चल्लो अंबरीश राजो हे अंबरीश राजा मस्त रितीन चक्रवर्ती जावंक न्हू मस्त रितीन ताणें राज्यभार विशेष रितीन बापसून सांगिल्लें तसलें न्यायमार्गारी चोल घेवन आयलो तेची एक संदर्भारी ताका एक वैराग्य आयलो की म्हळ्यार परमात्माले अविच्छिन्न मोक्ष जायक देल तसलें सायुज्य आपणे एक पात्र जावका परमात्माले नित्य ही उपासना आपूण श्रद्धेन भक्तीन करका म्हणलें उडगास ताका आयलो तदनिमित्तान ताणें परमात्माले सायुश्य देल तसलें दिव्य सायुज्य देवचे की तरी आपणे कसन एक स्वप्नांत दिसता की ते पदार्थ सर्व ही नश्वर स्वप्नांत आपणाल बायल दिसलें बायल नश्वर कसने तिगेल निमित्तान अर्थ ना मुखावयले जिवनांत कसनेच अर्थ ना अशें म्हणून न्हू तितले रितीन व्यामोह रहित जावंक न्हू तो राज्यभार करत आशिल्लो की त्याची संदर्भारे परमात्माले सेवा कशे रितीन ताण केलें ताण करचें तसलें सद्वैष्णव भक्तीन परमात्माले एकादशीचे उपवास कशे रितीन केलें ताका एक रक्षा कवच जावंक न्हू परमात्मान स्वतः सुदर्शन चक्राक आज्ञा केली की म्हळ्यार आपणाले भक्तान तो अत्यंत परमश्रेष्ठ हो भक्तो अंबरीश जावंक आसा आनी हागेले रक्षणाक तर तुवें सदा सन्नद्ध जावंक न्हू उरका म्हूण सांगून स्वतः परमात्मुची सुदर्शन चक्राक आज्ञा करता की ते आज्ञा निमित्तानाचे ताका रक्षणा कवच जावंक न्हू परमात्माले सुदर्शन चक्र आशिल्लें की तसले एक दिवसान तो ताणें नित्य ही एकादशी पालन की आचरण की परमात्मान कशी सांगिल्ली की तसले उपवास तो करत आशिल्लो तेची संदर्भारे द्वादशी व्रताचे पारण करता जाल्यार मस्त रितीन ताणें एक वर्ष पसून घेवन कशे रितीन ताणें सहन करून घेतलें की परमात्मा वयर दवरलें तसलें भक्ती ताणें खंयचे रितीन केलें तें आयच्या दिवसांत पळोवया हाजी तात्पर्य कसं की म्हळ्यार दशमी एकादशी द्वादशी हें आमकां सांगिल्लें तसलें वैष्णवांक विशेष रितीन परमात्माले दिव्य सायुज्य घेवचे की तरी आमी करक आशिल्लें तसलें हरिवासर उपासन म्हूण सांगताचे दशमी दिवसाक उपास उर घेवन रात्रीक एकादशी दिवसाक उपास उर घेवन द्वादशीचे प्रातःकालारी विशेष रितीन परमात्माक पूजा नैवेद्य करून घेवन आमी कोणी अतिथी सत्कार आयल्यार अतिथी सत्कार करून घेवन तांकां तीर्थ दिवंक घेवन आमी तीर्थ घेवंक घेवन आहार घेवचे तसले क्रमांक पारण म्हूण सांगताचे हें करना तर जाल्यार मस्त रितीन दोशकारक जावंक आसा तद निमित्तान द्वादशीचे हरिभक्त उपवास करून घेवन
ते व्रत केल्यार मात्र ताका फल मेळटा अशें दुखूनचे ते व्रत करना तर जाल्यार रे 12 एकादशी केली तसले दोषो म्हळ्यार 12 एकादशी केली तसले पुण्यफल आमगेले हाताच्यान वतके तदनिमित्तान तो परमात्माले उपासन कर का म्हणलें सद्विनाचारानं सद्विनियोगानं परमात्माले उपासना श्रद्धेन करत आयलो त्याची संदर्भारे अशे रितीन सांगता कसा की मरे एकादशेंद्रिय पापम यत्कृतं भवति प्रभो एकादशी उपवासेन तत्सर्वं विलयं व्रजेत कोण एकादशी दिवसाक इंद्रिय निग्रह कोरगेनो आपणाले परमात्माले दिव्य साहित्य घेवच की तरी पाप ताण केली कसं नाही असले सुद्दाचे केवल हे इंद्रिय निग्रह करून केलेलं तसले व्रता निमित्तानं तेगेले पाप परिहार जाता कोण द्वादशीचे उपवास हो ना जाल्यार द्वादशी सांगिल्लें तसले पारायण करना तर जाल्यार ताका महादोष जाता म्हणून सांगून शास्त्रान सांगिल्लें आसा जाल्यार अशें सांगलें कसा दोष सांगलें तो पळोवया व्रतम स्वमात्र गमनम वरम गोमांस भक्षणम वरम हत्या सुरापानम एकादशी अन्नभक्षणात् एकादशी दिने प्राप्ते भुंजिते ये नराधमाः अवलोक्य मुखम तेषाम् आदित्य अवलोकयेत् त्रैलोक्ये यानि पापानि ब्रह्महत्यादिकानि च अन्नमाश्रित्य तिष्ठन्ते स्वं प्राप्ते हरिवासरे पळयाचे एकादशी बद्दल कशे रितीनं सांगता की म्हळ्यार शास्त्रकारो स्वमात्र गमन केले कसं एक पाप घडतं की गोमांस भक्षण केल्यार कसं एक पाप घडतं की ना ब्राह्मणाक हत्या केल्यार ब्रह्महत्या कशी दोष येत की ना तर जाल्यार सुरापान केलेले तसले दोष कसन येत की ते कमीचे जाल्यार एकादशी दिवसाक अन्न भक्षण केल्यार हाजे किंतचे 100 पट्ट दोष आमकां कशे रितीन परमात्मो सूर्य चिरकाल पर्यंत भूमीन तुरतकी तितलो पसून आमकां तो दोषकारक जावंक आसा ताका लागूनच आमकां गुरुवर्यान आमकां सांगिल्लें की म्हळ्यार एकादशी दिवसाक उपवास कराची अन्नभक्षण करनाकाची म्हणलें एका शास्त्राचे आधार घेवनूच आमकां सांगिल्लें आसा पळयाचे एकादशी दिवसाक विशेष जावन परमात्माले उपासन करून द्वादशीचे पारण करचे की तरी 1 वर्ष पासून भोजन करनाशिची अंबरीश महाराजाले काणी पळोवया कार्तिक मासाचे द्वादशीचे पर्वकालारे ब्राह्मणाक योग्य दिले तसले भोजन कर का म्हणले अंबरीश राजाले विचारान आईल तसले आपणाले आस्थानाक दुर्वास मुनीक विनंती करून आपणाले राजग्रहाक तुवें भोजन करच्याक येऊ का तदनिमित्तान आपणाले आस्थान उरो ना आपणाले एक जीवन सार्थकता घडच्याक लाभदायक जावंक आसा म्हूण सांगता अडना म्हणून दुर्वासो ते संदर्भारी भोजनाक पारायण घेता यमुनेन तो स्नानादी कर्म करून म्हणून वता म्हणून भायर सरलो दुर्वासो मस्त वेळ दिलो अजुनी आयल ना जाल्यार आमकां पयले श्लोकान सांगलें कसं की मरे श्रद्धेन भक्तीन एकादशीचे पारण कर का म्हणून आमकां सांगलें ते पारण करना तर जाल्यार आपणाले एक अक्कर एकादशीचे फल वतके आतां कसन कर का म्हूण सांगून राजाले अंबरीशाक भयभीत देता चिंताक्रांत देता आपणेन ताका आमंत्रण दिवन दिलें ताका तरेन सोडून घेवन हांव हें पारण केल्यार एक दोश कारक जावंक जाता आपणाक तो दोश देता तशे निमित्तान आपूण ते दोश करनाशिची शास्त्रान सांगिल्लें तसलें कशी सांगलां की म्हळ्यार द्वादश शीर्यंती द्वादशी चा लंघिता म्हणून सांगिल्लें आसा कसनेच एक परमात्माले तीर्थप्राशन करून आपणाले पारण संपन्न करया म्हणून सांगून केवल परमात्माक अभिषेक केले तसले तीर्थ स्वीकार करून दुर्वास मुनीले वाट राखत उरता कशी आमगेले शास्त्रान सांगिल्लें की म्हळ्यार अशीतान नशीता यस्मादाशो विद्धरिदारिता अंबसा केवलेनैव करोमि व्रतपारणम म्हळ्यार एकादशी दिवसाक जल तरेन भक्षण केल्यार दोष ना ब्राह्मणाक भोजन केल्यार दोष ना द्वादशी पारण करून केलेले तसले पारण करना तर जाल्यार दोष कशे येत की तो दोष जलपान केल्यार येना म्हूण सांगून उडगासान अंबरीश महाराज हो परमात्माले अभिषेक केले तसले तीर्थ स्वीकार करता ते केलेले तसले तक्षण दुर्वास मुनी ते संदर्भार येवन पावता दुर्वास मुनीक एक आशिल्लें कसं की म्हळ्यार अंबरीशाले काणी वृत्तांत आयकूंक तेगेले परीक्षा करचे की तरी मुद्दम तो आयिल्लो उरता तेगेले एक विष्णू भक्ती
परीक्षा कर का विष्णू ताका राखता म्हणून सांगितले असा, तो सत्य पराक्रमी म्हणून सांगितले असा, केनाचे अतिथी सत्काराक निंदन करना म्हणून सांगितले असा, तागेले भक्ती पळो का म्हणून सांगूनचे मुद्दाम दोषपूरित जावंगेचे उद्देशपूर्विक जावंगेचे दुर्वासो वेळ करून आयलो. त्यांना दुर्वासाक मस्त्रीतीनं एक कोपारुष्ट देता आणि आपणाक सोडून तुवें जलपान तीर्थ स्वीकार केले आपणाक कळ्ळें अज्ञमित्तान तुवें अयोग्य जावंगेन आसा आनी तुगेले घरान तूं म्हाका आहार स्वीकार करच्याक जायना कित्याक की मारे अतिथी सत्कार करनाशिचे तुवें पारण संपूर्ण रितीन केल्लें आसा. हो तद्निमित्तान तुका दोश दिता म्हूण सांगून आपूण आपणेले जटा नेलाक भोडोवन थंयच्यान उत्पत्ती जाली तसले एक पिशाचीक अंबरीश महाराजाक तुवें भक्षण कर का आनीचे तुवें ताका मर्दन कर का म्हूण सांगून पिशाचीक दुर्वास मुनी सांगता. तेन्ना राज सांगता कसं की म्हळ्यार सविस्तार वृत्तांत सांगता आणि श्लोकाधारित जावंक दुर्वासांक विनंती करता आणि आपणाले कसं नाही हांतो चूक ना तुम्ही येवच्या का विलंब दिल्ले उद्देशान आपणाले रक्षणे कितरी परमात्माले अनुग्रह कितरी आपण तीर्थ स्वीकार करून घेऊन केले म्हणून सांगता. तेन्ना दुर्वासाक आनीकच एक कोपारुष्ट देता. तेन्ना त्या संदर्भारे केवल निर्लिप्त जावंक न्हू आपणाले समभाव चित्तान अंबरीश महाराज परमात्माले स्मरण करता. स्मरण मात्र निमित्तान परमात्माले दिव्य चक्रायुध अंबरीश महाराजाक रक्षणे कितरे सन्नद्ध जावंक न्हू तत्क्षणार येवन राबता. त्याच संदर्भारे दुर्वासाक भयभीत घडता. पिशाचीले शरीराचे रुंडछेदना ते परमात्माले दिव्य चक्रायुधाच्यान घडता. तेन्ना दुर्वासाक भयभीत जावंक न्हू आनी हे आपणाक सोडना आनी आपणाक मर्दन करचे कितरी परमात्माले चक्रायुध येता म्हूण सांगून भयभीत जावंक न्हू अल्लोल कल्लोल जावंक न्हू खंयचे तरेन एक जागो निपच्याक आसकी म्हणून न्हू पर्वत कानन दट्टारण्यान तूं वचूंक न्हू निपच्याक प्रयत्न करता. खंय गेले बी हें सुदर्शन चक्र आपणाक सोडना म्हणून न्हू दुर्वासो सत्यलोका वचून ब्रह्मदेवालयागे वता. आपणान ब्रह्मदेव सांगता आपणे तुवें अनुग्रह कर का आनी आपणाले एक जायना हें वेदना म्हणून सांगता. तेन्ना ब्रह्मदेव सांगता आपणाले 100 वर्ष तपस्सू करून येयलो तसलो परमात्मा तो ताका आपणान कसं नाही सांगच्या शक्यत ना आनी परमात्माले अधीन जावंक आपूण आसा निमित्तान आपूण तें परिहार करच्याक अशक्त जावंक आसा आनी तुवें परमात्मा लेगीत वच म्हूण सांगून सांगता. जाल्यार बी हो परमात्मा लायक वतना रुद्रदेवा कडेन वता. रुद्रदेवालाक विनंती करता आनी आपणाक तुवें हें परिहारा मुक्त करून दिवं का म्हूण सांगता. तेन्ना रुद्रदेव सांगता की म्हळ्यार सहस्रारो ब्रह्मांडाच्यान उत्पत्ती जाली तसलो आधारभूत जावंक नाशिल्लो तसलो सृश्टी करता. तागेले चिंतन वेगळे तागेले संकीर्तना वेगळे तागेले उपासनाचे वेगळे आनी आपणाले शक्यता ना आपूण मस्त रितीन रुद्रदेव जन्मा येवंक मस्त रितीन आयले आसा. आपणाले किंताचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो तसले आधारभूत जावंक नाशिल्लो तसलो परमात्मालेक तुमी वच का म्हूण सांगून दुर्वासाक सांगता. पहिले आमी काणींत दुर्वासाले शापान्वित महिमान आयकले. त्रिलोकी लोका कौरो ना त्रिमूर्तीक वरकीचे ताणें शाप दिलो तसलो दुर्वासो आज केवल अंबरीश महाराजाले भक्तीक अनुग्रहीत जाले तसलो रक्षणेक परमात्मानाचे सन्नद्ध केले तसलो चक्रायुधाक भिवंक येनो धांवची तसल परिस्थिती दुर्वासाक आयले. तो दुर्वास वेगळो न्हय हो दुर्वास वेगळो न्हय एकलो दुर्वासो. ते दुर्वासान कशे रितीन परमात्माक शाप दिले ते सर्व ही परमात्माले माया सदृश निमित्तान ताका एक कारणीभूत म्हणून करून दवरलो. हेची अंबरीशाले एक रितीन कशे रितीन तो रक्षण करचे कितें अतंत्र जावंक न्हू परमात्माले धांवता सापळयाचे ते चक्रायुधाच्या ना भयभीत जावंक न्हू दुर्वासो वैकुंठाक आयलो. हे वैकुंठाधिपती परमात्मा आपणाक तुवें रक्षण कर का आपणाले खंडीत जायना हे वेदना आनी हे सुदर्शन चक्राचे जे एक ज्वाला प्रदर्शन जावंक आपणाक मस्त रितीन हिंस दिता आसा. एक सुर्याले आमकां वत घेवच्या कितले रितीन हे दिवसान त्रास देवक तर जाल्यार 1000 सूर्याले तेजोमय जावंक नाशिल्ले तसले एक चक्रायुध के तसले सूर्याले प्रकाशाक तसले सुदर्शनाचे एक प्रज्वाल्यमान जाले तसले ज्वालाक भयभीत जावंक न्हू दुर्वासो सांगत आसा. आनी आपणाक मस्त रितीन वृत्तांत घेवंक घेवन आयलो आनी आपूण ताका परीक्षा करचे कितें तरी गेलो आनी आपणाले अपराध तुवें क्षम्य कर का अक्षम्य अपराध केल्ले आसा. तुगेले भक्ता कितें तरी आपूण जागृत मनोभावन नाशीची अजागरूकतेन आपूण विस्तार सांगता काणी. परमात्मा सांगता कसं की म्हळ्यार
आपण आपणाला भक्तालो अधीन जावंक नसा आपण सुद्दाचे ते चक्राक फाटी यो म्हणून सांगच्याक निस्तेज जावंक नसा आणि आपण ताका आज्ञा करच्याक वर की मेगेल उत्तर सुद्धा ऐकना कित्याक की म्हळ्यार आपण ताका वरप्रद जावंक दिलेलो आसा तो वर तद्निमित्तान हे तुगेले शाप उद्धार करचे कितें उरो ना हे चक्राचे सुदर्शन चक्रा निमित्त तुगेले प्राण हरण देवचे चुकूच्याक केवल एकमेव व्यक्ती म्हळ्यार अंबरीश महाराज आसा तू तेगेल्यागी वच तेगेल्यागी तू विस्तार देवन सांगितलं जाल्यार वृत्तांत सांग आणि तो तुका खंडीत क्षमेक अपराधो विशेष रितीन परमात्माले अनुग्रहीत जावंक तुका दितलो म्हणून सांगता आनीचे परमात्मान सांगितलं जाल्यार धावन चित्तान अत्यंत वेगान परमात्माले अंतर्गत जावंक आशिल्लो जालो दुर्वासो वचूंक अंबरीश महाराजा कडेन सांगता आपणाक कोणी गती मेळना तुची आपणाक गती आसात आणि आपणाले हे कश्टाक तुवें पावका ते सहस्र कांती आशिल्ले जाल्यार जाज्वल्यमान जावन आशिल्ले जाल्यार सुदर्शनाले प्रभावा निमित्त आपणाक मस्त्रीतीन वेदन देता आसा आणि हे वेदन मुक्त कर आपणाले जिवनाचे उद्धार करचे कितें तुवें कारणीभूत जावका आपण तुका परीक्षा करचे कितें रे तुगेले एक व्रत उपासना भंग करका म्हणले उद्देशान आपण केल्ले आसा हे आपणाले निंदार्ह अपराध परमात्माले भावनातीत जावंक नाशिल्ले जाल्यार भक्तांक केलेले अपराध तुवें आपणाक क्षमापण करका म्हणून सांगून एकाग्र चित्तान अंबरीश महाराजा कडेन तेगेले नतमस्तक जावंक न्हू दुर्वास ऋषी प्रार्थना करतगे खंयचे राजा पवित्रतम उपासन करता आसलो राजा तपोनिष्ठ संपादन केलें तसलो ऋषी एक राजाले नतमस्तक देवचे म्हळ्यार कितलो व्हड अपराध पळया तेन्ना अंबरीश महाराज गदगदीत जावन सांगता तू आपणाल किंताचे योग्य स्थानार आशिल्ले जाल्यार ऋषीवरी तुमी वेद पठन केल्लें शास्त्र आचरण केल्लें परमात्माले दिव्य तपशक्तीनं तुम्ही परमात्माकाची उपासना केलं तसले शक्ती सामर्थ्य शाप दिवत तसले शक्ती सामर्थ्य तुमगेल कडेन आशिल्ले निमित्तान तुम्ही म्हाका दय कोरनो मिगेले चरण स्पर्श करून नमतमस्तक देवचे आवश्यकता ना तुमगेले चरण स्पर्श हांवें करका म्हणून सांगता अंबरीश महाराज अत्यंत विनम्र चित्तेन सांगता आणि तुम्ही आपण ते सुदर्शनाक फाटी वच म्हणून सांगता जाल्यार मिगेली एक विनंती आसा की म्हळ्यार आजी पासून आपण उपवास आसा परमात्माले सायुज्य मेळचे कितें आपण कसं एक एकादशी संकल्प केल्लो तो अजुनीचे आपणाले पूर्णतम दिले ना आपण पारण करनाशिची तुमगेले अवलोकन पळयताचे एक वर्षाच्यान तुमगेले वाट राखत आसा आणि तुम्ही आपणाले घरांत म्हळ्यार आपणाले राजाचे आस्थानांत येवंक न्हू योग्य रितीन तुम्ही सत्कार व स्वीकार करका तद्निमित्तान तुमकां आशिल्लें जाल्यार हें त्रासदायक वातावरण तक्षणाच्यान चुकून वता म्हणून सांगता पुनरपी जावंक न्हू दुर्वासो अंबरीश राजान विनंती केल्ले प्रमाणे सरस्वती नदी तीरांत स्नान करूंक न्हू यमुना नदीन स्नान करूंक न्हू परमात्माले उद्देश जावन करता जाल्यार एक पारणेक येवंक न्हू स्वीकार करता तद्निमित्तान अंबरीश महाराजो आपणान सांगिल्ले तशी उतरा प्रमाणे सुदर्शन चक्रालेगी विनंतीपूर्वक करून घेता आणि तुवें यथाच स्थानार वचूंक पावून परमात्माले लोककल्याण करका आणि आपणाले रक्षण केले निमित्तान आपण तुका कृतज्ञता जावंक नासा अशें म्हणून गेल्ले मनोभावान अंबरीश महाराजो पुनरपी जावंक न्हू ते चक्र राजा कडेन विनंती करता चक्रायुध परमात्माले दिव्य स्थानार वचून पावता आणि जे अंबरीश महाराजो कशी रितीन योग्य सत्कार करका म्हणून पहिले एक वर्षाचे पहिले कार्तिक द्वादशीक आपेल की पुनरपी त्याची दिवसांत तो वापस दुर्वास मुनीक योग्य रितीन सत्कार करूंक न्हू तेगेले पूजा आराधना करूंक न्हू आपणाले एकादशी उपवासाचे पारण घडयता ते संदर्भारे परमात्मो अंतर्गत जावंक नाशिल्लो जालो पुरुषोत्तम ताका अत्यंत धन्यतम भावना अर्पण करता तेन्ना दुर्वासू सुदाची संतुष्ट भावना तुगेले हे कीर्ती अधिक मासान तो ऐकल निमित्तान आमकां सर्वांक प्राप्ती देव तद्निमित्तान हे तुगेले गुणगान स्त्रीलोकान तो विशेष देवता स्त्री सुदाचे तुगेले गुणगान करो तुगेले एकादशीचे महिमान्वित काणी ब्राह्मण शेष नित्य ही आपणाले पारण सोडका जाल्यार विशेष रितीन चिंतन करून घेवन स्वीकार करो ताजे निमित्तान तुगेले महिमान्वित जावंक न्हू परमात्माले अनुग्रहा निमित्त कशी रितीन तुगेले परीक्षा करचे कितें राहिल्या निमित्तान आपणाक कसन एक परिस्थिती घडली ती सर्वांक तुका परीक्षा करतले का एक नीतीपाठ जावंक न्हू आनी हे तुगेले सेवा सद्गती तुका मेळंक न्हू परमात्मा तुका अनुग्रह करो हाजे निमित्तान तुगेले सर्व मुखावयले राज्यभारो राजप्रजा क्षेम संतान विशेष रितीन अनुग्रहीत जावं म्हणून सांगून दुर्वासू ऋषी ताका अनुग्रह करूंक न्हू
मुकावयले स्वस्थानाक भाय सरता पळयाचे एकादशीचे महिमान्वित कारणे एक वर्ष आमकां एक दिवस उपास करच्याक जायनाशिल्ल तसल्या परिस्थितींतू अंबरीश महाराजानं एक वर्ष पुसून गेनो केवल तीर्थप्राशन स्वीकार करून गेनो ना परमात्माक अभिषेक केला तसले जल स्वीकार करून गेनो कसनेचे आहार भक्षण करण्याचे एकाग्र चित्तानं दुर्वास मुनी येतलो तगेल पारण करून गेना पूण संपन्न रीतीनं आशीर्वाद घेतलो म्हणले एक लाभदायक जावंक नाशिल्लो सगळो परमात्माले वैर विश्वास दवर निमित्तानं एक वर्ष ताका उपवास करच्याक कारणीभूत जाल्ले आसा तद्निमित्तानं तगेले हे काणे आईचे एकादशीचे अधिक मासाचे पर्वकालार एकादशीचे आयकल निमित्तानं आम्ही सुद्दाचे अन्न भक्षण त्याग करून गेलो परमात्माले दिव्य सानिध्य प्राप्ती जावची तरी कसं आमकां एकादशी महिमेन सांगिल्लें तसले उपवास आसा ती आचरण करून गेलो परमात्माले अनुग्रहाक अंबरीश महाराजाले काणी मनन स्तवन आम्ही करून गेले निमित्तानं आमगेले सर्व ही पाप नाशीकृत जावंक गेलो आईचे अधिक मासांतू 22 अध्यायाचे कशे रितीनं प्रेताले उद्धार घडले तद्निमित्तानं तांगेले प्रेतत्व योनीच्यानं मुक्ताय जावंक गेलो तांणी स्वर्गाक कशी दिव्य तेजोमय शरीर घेवन गेन भायर सरले म्हणून आमी चिंतन केल्लें आसा हे सर्व आईचे परमात्माले चरणारविंदांत अर्पण करून गेलो आयच्या दिवसांत आमी हे अधिक मासाचे एकादशी पर्वकालारी अधिक मास महात्म्य चुरो नाजाल्यार भागवताचे नवमस्कंदांत आयिल्ले तसले हे परमात्माले अंबरीश महाराजाले एकादशीचे उपवासाचे फल आमी स्वीकार केले निमित्तानं परमात्मा आमकां योग्य रितीनं श्रद्धेनं भक्तीनं करचीत आसतले ज्ञान भक्ती वैरागी दिवंक गेलो मुखारसून सुद्दाची आमगेल्या हातानं अंबरीश महाराजान केले तितले पुणीत नाका किंचित पुणी एकादशीचे उपवास आमगेल करच्याना घडच्याक आमकां अनुग्रहीत करो म्हणून सांगून परमात्मा लागी विनंती करताची आयच्या दिवसाचो अधिक मास महात्म्याचो विशेष रितीन 22 अध्यायो आमकां समाप्त जाल्ले आसा फाल्यां दिवसाक 23 अध्याय पळोवया आनी आयच्या दिवसाचे अधिक मास श्रवण केले निमित्तानं आमगेले सर्व ही जाड्य निवृत्ती जावंक गेलो परमात्मा सांगिल्लें तसलें दान मान कशे रितीनं गोपूजा ब्राह्मण पूजा करका म्हणून सांगिल्लें आसा तद्निमित्तान किंचित पुणे परमात्माले उद्देश्य लागून करता तसले सर्व ही सेवा परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लो तसलो पुरुषोत्तम आमकां अनुग्रहीत करो म्हणून सांगून आयच्या दिवसाचो अधिक मास श्रवणाचे महात्म्य हांगा राबयता तस्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे।